अकोला जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज 200च्या आसपास कोरोनाचे रुग्ण निघत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहनही केली आहेत. मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर कायम ठेवण्याच्या प्रशासनाच्या आव्हानाला नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी वाहनाच्या बाबतीत काही निर्देश पारित केले. ऑटोमध्ये चालक व 2 सवाऱ्या तसेच प्रवासी वाहन मॅक्सिमो, कालीपिली ह्या प्रवासी वाहनात चालकांशिवाय 3 प्रवासी यांनाच परवानगी देण्यात आली आहे. या निर्देशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी देताच शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी आपल्या पोलीस अंमलदारासह धडक कारवाई करून एका दिवसात जवळपास 80 वाहने जप्त करून शहर वाहतूक कार्यालयात लावण्यात आली. जप्त केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कार्यालय तुडुंब भरले असून या वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त करण्यात आली असून कोर्टाच्या आदेशाशिवाय सोडण्यात येणार नसल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले असून वाहन चालकांनी प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करूनच आपली वाहने चालवावी, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून वाहने जप्त करण्यात येतील असा इशाराही दिला आहे. सदर मोहिमेदरम्यान ऑटो, ॲपे, मॅक्सिमो, कालीपिली ही प्रवासी वाहने व ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या मोटरसायकलचा समावेश आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशाप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदारांनी केली आहे. अकोला शहर आणि जिल्ह्यामध्ये वाढत असलेले कोरोनाचे पेशंट बघता, कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्हा प्रशासनाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे शहर वाहतूक शाखा अकोला शहरामध्ये नियमाचा भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहे. त्या अनुषंगाने जवळपास 50 ते 55 वाहनं आतापर्यंत आम्ही लावलेले आहेत. जिल्हा प्रशासनाचा आदेश आहे की ॲटोमध्ये 1+2 आणि मोठ्या गाडीमध्ये 1+3 यापेक्षा जास्त प्रवासी किंवा माणसे आतमध्ये बसून प्रवास करणार नाहीत. त्या अनुषंगाने विशेष मोहीम आम्ही कालपासून सुरू केलेली आहे आणि जवळपास आतापर्यंत 55 वाहनं ट्रॅफिक ऑफिसमध्ये आम्ही लावलेले आहेत. त्यामध्ये ट्रॅक्टर्स आहेत, मॅक्झिमो आहेत, ॲटो आहेत, दुचाकी आहेत आणि ही मोहीम आमची पुढील आदेशापर्यंत सुरूच राहणार आहे. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.